था कि क्या-क्या चीज़ें रहती है और कैसे ईमेल मार्केटिंग हम कर सकते हैं, इसके बारे में हमने सारी चीज़ें जो थी वो डिस्कस की थी। ठीक है? लेकिन एक प्रॉब्लम आ रहा था, वो था कि हम एक्चुअल में मेल नहीं सेंड कर पा रहे थे। ठीक है? सो स्क्रीन सबको दिख रही है? अगर येस तो थम्स अप कीजिए एक बार। ओके? सो मैंने यहाँ पर एक अकाउंट खोला है, तो ये एक दूसरा ईमेल आईडी है, तो इसको पहले हम फिल अप करते हैं और फिर एक मेल आईडी बना के हम उसके ऊपर से मेल सेंड करने की कोशिश करेंगे। ठीक है? सो सबसे पहले हॅलो. यस, तर फ्रायडेच्या लेक्चरमध्ये काय झालेलं ते एकदा ओव्हरव्ह्यू सांगाल का? कारण त्या दिवशी मी नव्हते. फ्रायडेच्या लेक्चरला काय झालं होतं ते? ठीक आहे. फ्रायडेच्या लेक्चरला काय झालं ते आपण हा जो लेफ्ट साइड बार आहे, हा लेफ्ट साइड बार चेक केला होता. ह्याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत, जसं की ऑडियन्स कसं क्रिएट केलं जातं, कॅम्पेन्स कसे केले जातात, ओके. फॉर्म्स कसे क्रिएट केले जातात ह्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. म्हणजे ईमेल मार्केटिंगमधलं जे मेलचिंप आहे ह्याचं आपण डिटेल ॲनालिसिस केलं होतं. जसं की इथं सेटिंग आहे. खाली तुम्हाला सेटिंगची टॅब भेटेल. प्रोफाईल, सेटिंग. ठीक आहे. तर सेटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, युजरची सेटिंग कशी करायची, सिक्युरिटी रिलेटेड कोणते पॉईंट्स आपण फॉलो करायचे, ओके. डेटा, परत प्लॅन कसा चेक करायचा त्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बिलिंगची इन्फॉर्मेशन, कसं पेमेंट करायचं, पेमेंट मेथड कशी ॲड करायची, कोणकोणती करू शकतो आपण त्याच्याबद्दल पाहिलं होतं. ओके. जर वेबसाईट बिल्ड करायची असेल तर डोमेनशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ओके. एक्स्ट्रामध्ये तुम्हाला रेफरल्स म्हणजे ह्यांचा मेलचिमचा रेफरलचा सुद्धा प्रोग्राम आहे. त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं, की सपोज जर तुम्ही मेलचिम्प यूज करा असं लोकांना सांगितलं तर आणि तुमच्या लिंकवरून त्या पर्टिक्युलर युजरनं मेलचिमचं सबस्क्रिप्शन घेतलं, तर तुम्हाला $30 मिळणार आणि त्या ज्यानं परचेस केलंय त्याला $30 मिळणार. ठीक आहे. सो हे एक गोष्ट होतं. मेलचिम्प कोणकोणत्या ॲप्लिकेशन सोबत इंटिग्रेट करू शकतो त्याच्याबद्दल पण आपण पाहिलं होतं. ठीक आहे. सो इथं तुम्हाला समजून जाईल. ओके. आपण ॲक्च्युली हे अकाउंट यूज करत होतो मेलचिम्पचं, बट इथे काय प्रॉब्लेम झाला होता, की युअर अकाउंट हॅज वन मोर इश्यूज दॅट नीड टू रिझॉल्व. काही इश्यूज होते ह्या अकाउंटला. टर्म्स ऑफ सर्व्हिस व्हायोलेशन, ओके, असं काहीतरी झालं होतं. सो त्याच्यामुळे हे काही यूजमध्ये येत नव्हतं. आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण ॲक्च्युअलमध्ये आपण मेल सेंड नाही करू शकलो. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण अजून एक एक्सटेंड केलं लेक्चर, त्याच्यामध्ये आज आपण मेल सेंड करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या लास्ट लेक्चरला झाल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट झाली होती ती म्हणजे की तुम्हाला कॅम्पेन सेट करायचं होतं. ओके. पण ते रिव्ह्यू घेण्याऐवजी मी तुम्हाला आत्ता पण एक आपल्याला कॅम्पेन बनवावं लागेलच. ओके. ज्याच्यामध्ये मेल क्रिएट करावा लागेल आणि सेंड करावं लागेल. सो हे आपलं रिपीटच होईल. ओके. सो ऑलमोस्ट ऑल गोष्टी तुमच्या कव्हर होतील. प्लस हे लेक्चर झाल्यानंतर मी ते यूट्यूबवरती ॲड पण करतो, जे नवीन आहे ते. जे फ्रायडेला जे लेक्चरमध्ये झालं होतं त्याचं रेकॉर्डिंग आहे ते मी अपलोड करेन, ते सुद्धा तुम्हाला पाठवेन. म्हणजे आजचं लेक्चर आणि फ्रायडेचं असं तुम्ही पाहिलं की तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ओके आहात सगळेजण? तर थम्स अप करा. ओके सर, थँक्यू. ओके. ठीक आहे. सो आपण आता काय करूयात, तर आपण एक एक गोष्ट यातली कंप्लीट करायला घेऊया. जसं की इथं क्रिएट कॅम्पेन आहे. ओके. फॉर्म्स आहेत, ऑडियन्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑडियन्सपासून सुरुवात करूया. हे एक नवीन अकाउंट आहे ना, सो आपल्याला इथे काही डेटा ॲड केला पाहिजे. बरोबर. सो इथे एक बाय डिफॉल्ट एक डेटा तर एक एंट्री झालेली आहे. ओके. मी अजून एक एंट्री इथं ॲड करतो. ॲड अ कॉन्टॅक्ट, ॲड अ सिंगल कॉन्टॅक्ट. ओके. आणि इथं मग तुम्ही सिंगल कॉन्टॅक्टमध्ये ॲड करा. ओके.
तुम्ही सर आवाज येत नाही तुमचा. येतोय आवाज आता? हा आता येतो. ओके. आता इथे बघा की मेल आय डी ऍड करायचा आहे इथे. ओके. सो आपण मेल आय डी ऍड करूया. निखिल vm22@gmail.com. ओके. फर्स्ट नेम निखिल, लास्ट नेम महामुनी. ओके. ॲड्रेस मध्ये मी काय टाकतो, पुणे पुणे टाकतो सगळीकडे. ठीक आहे. स्टेट आहे आपलं महाराष्ट्र. झिप कोड आहे आपला. ओके. कंट्री आहे आपली इंडिया. ओके. आणि फोन नंबर इथे तुम्ही ॲड करू शकता. बर्थ डेट तुम्ही ॲड करू शकता. आधी महिना ॲड करायचा, नंतर डेट ॲड करायची. ओके. कंपनीचं नाव तुम्ही ॲड करू शकता. NMD प्रायव्हेट लिमिटेड. ओके. तुम्हाला टॅग ॲड करायचा असेल तर तुम्ही टॅग पण ॲड करू शकता. आता इथे एकही टॅग नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी, सो आपण क्रिएट करायचं टॅग. ठीक आहे. सो काय आपण टॅग करायचा की एक आपण जनरल नावाने एक आपण टॅग तयार करूया. जनरल टॅग TAG. ओके. असं जनरल टॅग नावाने मी एक हे तयार केलं. ओके. आणि तिथं मी क्रिएट म्हणतो. सो जनरल टॅग नावाने एक आपला क्रिएट झाला. ओके. ॲड टॅग्स. ओके. सो आपण एंट्री करताना एक टॅग सुद्धा ॲड केलेला आहे. आता हे काय म्हणते इथे चेकबॉक्स आहे की दिस पर्सन गिव्ह मी परमिशन टू ईमेल देम. म्हणजे काय तर ह्या पर्टिक्युलर व्यक्तीनं मला सांगितलेलं आहे की तुम्ही मला मेल करू शकता. तर हे ओके म्हणायचं. ओके. आणि जर हा व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असेल तर अपडेट करा. ओके. तर दोन्ही चेकबॉक्स करायचे आणि ॲड कॉन्टॅक्ट म्हणायचं. ओके. द कॉन्टॅक्ट विथ ईमेल आय डी हा ॲड झालेला आहे. ओके. सो एकदा ऑडियन्सवरती या. इथे 2 मेल आय डी तुम्हाला दिसेल. आपण अजून एक मेल आय डी जो आहे तो ॲड करायचा. ॲड अ सिंगल कॉन्टॅक्ट. हा मेल आय डी कोणता राहणार आपला, जो आपला NMDचा आहे तो. हा. ओके. ह्या नावानं आपण एक एंट्री करूया. ओके. फर्स्ट नेम काय आहे, NMD PVT. ओके. ॲड्रेस शिवाजीनगर. सिटी कोणती आहे, पुणे. महाराष्ट्र आहे. ओके. कंट्री इंडिया आहे. फोन नंबर NMDचा फोन नंबर काय आहे, ओके. सो आपण फोन नंबर ॲड केला. बर्थ डेट. कधी आपला प्रोग्राम माहिती आहे का, फाउंडेशन डे 22 तारखेला आहे ना. आणि टॅग कोणता आहे, जनरल टॅग इथं ऑलरेडी आहे. ठीक आहे. ॲड अ टॅग. सर टॅग ते एकच क्रिएट करायचं का?
तुम्ही मल्टिपल करू शकता. टॅग म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला सेग्रिगेशन करायचं आहे. म्हणजे कसं, तर आता तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही मेल ॲड करणार, त्यावेळेस तुमच्याकडे सपोज तुम्ही B2B सेक्शनमध्ये काम करताय, तर तुमच्याकडे काही टेक्नॉलॉजीचे क्लायंट्स असतील, तुमच्याकडे काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे क्लायंट्स असतील. ओके, असे क्लायंट्स वेगवेगळे राहणार. सो त्यांना तुम्ही सेग्रिगेट करू शकता. किंवा टेक सेक्टरमधले तुम्हाला सपोज B2B सेक्टरमध्ये तुम्ही मेल सेंड करताय आणि टेक्नॉलॉजी आय टीमध्ये आहात, तर आय टीमध्ये अशा कंपन्या ज्यांचा रेव्हेन्यू 100 कोटीपेक्षा जास्त आहे, ज्यांचा रेव्हेन्यू 100 कोटीपेक्षा कमी आहे, असं सेग्रिगेट करण्यासाठी तुम्ही मल्टिपल टॅग्स तिथे ॲड करू शकता. ओके. ओके, ठीक आहे. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि काय म्हटलं, ॲड अ कॉन्टॅक्ट. ओके, आता इथे बघू शकता टोटल 3 कॉन्टॅक्ट्स आपल्या इथं आलेले आहेत. ओके, आता काय करायचं आपल्याला, आपल्याला कॅम्पेनमध्ये जायचं आहे. कॅम्पेनमध्ये आल्यानंतर काय करायचं, तुम्ही इथे एखादं क्रिएट करून बघूयात आपण कॅम्पेन. ओके, सो याच्यामध्ये आपण काय करायचं, एखादं टेम्पलेट बेस कॅम्पेन जे आहे ते रन करूयात आणि याला आपण गेट स्टार्टेड म्हणूयात. सगळे टेम्पलेट जे आहेत ते इथं लोड होत आहेत. तीनशे प्लस टेम्पलेट जे आहेत ते लोड झालेत. पण ह्याच्यामध्ये विषय असा आहे की पेड, मॅक्सिमम पेड पण राहतं त्याच्यामध्ये. सो आपण फ्रीवालं जे टेम्पलेट आहे ना ते आपण सिलेक्ट करायचं. ओके, हे बाकीचे जे आहेत ते सगळे पेड आहेत. जिथं फ्रीचं टॅग लावलेलं आहे ते वाला आपण सिलेक्ट करायचं आहे. सो इथे एक फ्रीवाला आहे, त्याला मी अप्लाय म्हणतो, किंवा हे पिंकवालं जे आहे त्याला आपण अप्लाय म्हणूयात. ओके, सो आपल्या टेम्पलेटला नाव देऊयात आपण NMD वेलकम NMD टेम्पलेट. NMD मध्ये आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे, असं आपण टेम्पलेटला नाव देऊयात. ओके, सो आता इथे काय काय करायचं आपल्याला, तर इथे आपल्याला लोगो टाकला पाहिजे. बरोबर, सो सेट अ लोगो, अपलोड इमेज. ओके, आणि NMD चा लोगो आहे का नाही तो चेक करूयात आपण. लोगो, NMD चा इथं लोगो आहे. ठीक आहे, लोगो आलेला आहे इथे. ओके, आता इथे आपण एक फोटो टाकूया सरांचा. अपलोड इमेज, NMD, इथे फोटो आहे, आपण फोटो पण अपलोड करूयात. इथं काय म्हणूयात, वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. ओके, सेंटर अलाइन करतो याला. ओके, आता हा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट नकोय मला. हे बटन आहे, हे बटन पण मला नको. बाकी काही गोष्टी नको तिथे मला. ओके, सिम्पली हा मला मेल आहे, तो मला मेल पाठवायचा आहे. ओके, इथे मी काय करतो, सेव्ह अँड एक्झिट करतो. ओके,
सेव्ह अँड एक्झिट. सो इथं तुम्ही बघू शकता की आपलं जे पहिलं कॅम्पेन आहे ना ते कॅम्पेन क्रिएट झालेलं आहे, बट अजून मेल गेले का त्या लोकांना, तर नाही गेलेले. ओके, सो मी काय करतो, ह्याला मी एडिट म्हणतो. ओके, आणि एकदा काय करूयात आपण, एकदा आपण ह्यांना टेस्ट जी आहे ती सेंड करून बघूयात. ओके, त्याच्या पण आधी मोबाईल व्ह्यूवरती कसं दिसतंय ते पण बघून घ्या. मोबाईलवरती असं दिसेल, डेस्कटॉपवरती असं दिसेल. एक टेस्ट मेल जो आहे तो सेंड करूया. ओके, निखिल VM22@gmail.com. ओके, सेंड अ टेस्ट. ओके, एक टेस्ट मेल जो आहे तो सेंड झालेला आहे. लास्ट लेक्चरला आपण इथे अडकलो होतो कारण की आपल्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. ठीक आहे, सो एक टेस्ट मेल गेलेला आहे. ओके, आता काय करूयात आपण, तर आता हे कॅम्पेन आपल्याला रन करायचं आहे. ठीक आहे, सो ह्याला आधी आपण सेव्ह अँड एक्झिट करूया. कॅम्पेन्समध्ये येऊयात. कॅम्पेन्स, आय थिंक ते कॅम्पेन तयार नाही झालं तिथं, मेलच तयार झाला फक्त. ठीक आहे, आपल्याला परत कॅम्पेन बनवावं लागेल एक, त्याच्यामध्ये तो मेल फक्त इम्पोर्ट करायचा आहे. इथून मी टेम्पलेट गेट स्टार्टेड आपलं लेआउट जे आहे ते तिथं येईल. ओके, आता हे लोड होतोय तोपर्यंत आपण एकदा चेक करूया की टेस्ट मेल आपला गेलाय का नाही. ओके, सो मी माझ्या मेल आय डी वरती चेक करतो. ओके, इथे कुठेतरी मला आलेला दिसत नाही टेस्ट म्हणून. ओके, फोरम मध्ये आहे का नाही, अपडेट्स, सोशल, प्रमोशन नाही, प्रायमरी मध्ये पण नाही आलेला. तर एकदा स्पॅम मध्ये चेक करतो, स्पॅम मध्ये आलाय का, तर आलेला आहे मेलचिम्प टेम्पलेट टेस्ट. ओके, दिस इज अ टेस्ट मेसेज. ओके, रिपोर्ट नॉट अ स्पॅम. मी त्याला सांगितलं की हा स्पॅम नाहीये, तो कुठेतरी आला असेल म्हणजे ते अपडेट मध्ये किंवा कुठे आला होता हा, ऑल मेल्स मध्ये जातो, हा इथे भेटेल मला तो. ओके, सो हे तुम्ही बघू शकता, जो टेस्ट मेल आहे ना तो अशा पद्धतीनं दिसेल, मेलचिम्प टेम्पलेट टेस्ट वेलकम NMD. ओके, अशा पद्धतीचा मेल जो आहे तो तुम्हाला तुमचा सेंड होणार आहे, आणि त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे, दिस इज अ टेस्ट मेसेज. ज्यावेळेस तुम्ही कॅम्पेन मधून मेल सेंड करणार त्यावेळेस अशा पद्धतीचा टेस्ट मेसेज जो आहे तो येणार नाही. ओके, एकदा चेक करूया आपलं ते, हां सगळे टेम्पलेट आलेले आहेत. तिथं आपण एक टेम्पलेट बनवलं होतं तेच मी अप्लाय करतो. आधी जे मी बनवलं होतं ते टेम्पलेट होतं, आता जे मी तयार करतो ते कॅम्पेन आहे. टेम्पलेट मी सेव्ह केलं होतं. ओके, आता हे काय म्हणतंय, परत त्याला नाव द्या म्हणतोय का, वेलकम टू नाव देतो मला. लेट्स सी, हे परत सेव्ह आणि एक्झिट होणार. इथे आय थिंक काय केलं पाहिजे आपल्याला, तिथे फक्त टेम्पलेट्सच बंद चाललेले आहेत, आपल्याला कॅम्पेन बनवायचं आहे. बट कॅम्पेन, सर आवाज खूप कमी येतो. ओके, येतोय आता आवाज? हा, ते यस.
ऑडियन्स आपण बनवली का नाही एकदा चेक करूयात. ऑडियन्सचं नाव दिलेलं आहे का आपण? ऑडियन्स डॅशबोर्ड. ओके, एक ऑडियन्स बनलेली तर आहे. ते टॅग्स आहेत, सेगमेंट्स आहेत. हे नवीन अकाउंट असल्यामुळे का नाही, कॅम्पेन बनवण्यासाठी काय यांच्या रिक्वायरमेंट आहेत ते आपल्याला एकदा चेक केल्या पाहिजेत. ओके, हे ॲनालायटिक्समध्ये आलो, कारण आपण डिरेक्टली कॅम्पेनच सेंड करू शकतो ना. प्लेन टेक्स्ट ऑटोमेशन. ओके, मेल काय बनवायची आता गरज नाही, आपल्याकडे 2-3 टेम्पलेट आहेत. कॉन्टॅक्ट्स आहेत. इथे एक ऑप्शन आहे क्रिएटचा, बट ते क्रिएट कॅम्पेन करत नाहीये. त्याच लूपमध्ये ते आपल्याला अडकवतंय. प्लॅन चूज केलाय का आपण प्रॉपरली ते एकदा चेक करूयात. अपग्रेड युअर प्लॅन. युअर करंट प्लॅन इज फ्री. फ्रीचा प्लॅन आहे आपण घेतलेला. ओके, सो ओके, हे सगळे कॉन्टेंट आहेत, ईमेल टेम्पलेट्स आहेत इथे. ओके, ह्या टेम्पलेट वरून आपण काय म्हणतोय आता, क्रिएट अ ईमेल. ओके, जो आपला वेलकम एनएमडी होता ना, त्याच्यावरून आपण क्रिएट अ ईमेल म्हणायचंय. टेम्पलेट मध्ये गेलो, क्रिएट अ ईमेल म्हणूया आपण. ओके, सो इथून ऑप्शन आपल्याला तो भेटला की आपल्याला मेल जे सेंड करायचे आहेत ते कॅम्पेन मधून डायरेक्ट होत नव्हते. ओके, ज्यावेळेस तिथे एखादा तरी कॅम्पेन येईल, आता एक मेल सेंड केल्यानंतर तिथून आपण मग क्रिएट करू शकतोय. सो मी टेम्पलेटमध्ये गेलो आणि तिथून मी क्रिएट अ मेल बोललो त्याला. ओके, सो आता मी हे क्रिएट अ मेल झालं म्हणजे काय, हे इन शॉर्ट कॅम्पेनच तयार झालेलं आहे. ओके, आता मी ह्याला एडिटर नेम म्हणतो आणि वेलकम एनएमडी कॅम्पेन. ओके, मी ह्याला सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर आता काय, तर कोणाला पाठवायचं, तर हे जे निखिल एक्सच्या जे 3 रेसिपियंट्स आहेत त्यांना आपण ते पाठवायचं आहे. ओके, फ्रॉम कुठून जाणार, फ्रॉम nikhilx@contact@gmail मधून तो जाणार. ओके, इथं तुम्ही चेंज पण करू शकता, नाव जे आहे ते इथं तुम्ही चेंज सुद्धा करू शकता. ओके, आणि तुम्ही सेव्ह म्हणू शकता. ओके, निखिल महामुन या नावाने जाईल ते. सब्जेक्ट काय लिहिणार, वेलकम टू एनएमडी. ओके, अशी सब्जेक्ट लाईन जी आहे ती लिहिणार आपण आणि त्याला सेव्ह म्हणायचं.
ओके. टू, फ्रॉम, सब्जेक्ट, सेंड नाव, कॉन्टेंट. आता इथे वी ऑटोमॅटिकली ॲट रिक्वायर रिफरल बॅच टू युअर ईमेल फुटर टू रिमूव्ह द बॅच अपग्रेड नाव. म्हणजे काय, तर एक त्यांचा बॅच जो आहे तो तुम्हाला खाली दिसेल, हा इंट्यूट मेलचिम, हा बाय डिफॉल्ट इथे राहणार आहे. हा कधी जाणार, तर जेव्हा तुम्ही प्लॅन अपग्रेड करणार तेव्हा तो जाणार आहे. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. सेंड नाव म्हणायचं, किंवा तुम्ही त्याला स्केड्यूल पण करू शकता. ओके, आपण काय करूया, सेंड नाव म्हणूयात. तर हा मेल जो आहे तो तुमच्या त्या त्या मेल आय मध्ये जाऊन बसेल. ओके, किती मेल आय डीज आहेत टोटल, 3 आहेत तिथे. ओके, सो मी ह्याला सेव्ह करतो. ओके, सेंड नावला सेव्ह केलेलं आहे. सगळी सेटिंग जी आहे कॅम्पेनची ती सेव्ह झालेली आहे. ओके, आणि आता तुम्ही इथून सेंड म्हणायचं फक्त. आता तुम्ही सेंड म्हटल्यानंतर काय होणार, की मेल जो आहे तो प्रत्येक मेल आय डीला जाणार. ओके, सेंड म्हणायच्या आधी सगळ्यांना समजलं का इथपर्यंत? समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. कोणता पार्ट जर समजला नसेल तर तो आपण परत रिपीट करूयात. नाही तर ओके, सगळ्यांना समजलेलं आहे. आधी काय केलं आपण, टेम्पलेट क्रिएट केलं, ते एकदा टेस्ट त्याची जी आहे ती सेंड करून पाहिली. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, टेम्पलेट नंतर आपण कॅम्पेन क्रिएट करायचा प्रयत्न केला, बट तिथं कॅम्पेन क्रिएट होत नव्हतं, ते आपल्याला फिरवून फिरवून टेम्पलेटवरतीच नेत होतं. मग आपण काय केलं, दुसरा मार्ग घेतला की टेम्पलेटमध्ये गेलो, तिथून आपण क्रिएट मेल केला. ओके, तसं केल्यानंतर कॅम्पेन जे आहे ते आपलं क्रिएट झालं. कॅम्पेन क्रिएट झाल्यानंतर आपण तिथं डेटा फिलअप केला, टू, फ्रॉम, सब्जेक्ट लाईन. ओके, आणि स्केड्यूल करायचं का सेंड करायचं ते. ओके, सो इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता आपण सेंड करूयात. ओके, 3 कॉन्टॅक्ट्सला हा जो मेल आहे तो जाणार आहे. तर मी इथं सेंड म्हणतो. यू आर अबाउट टू सेंड ॲन ईमेल टू 3 सबस्क्रायबर. जे 3 सबस्क्रायबर आहेत त्यांना हा मेल जाणार आहे. सो मी आता सेंड नाव म्हणतो. आता मी सेंड नाव म्हटल्यानंतर हा मेल जो आहे तो 3 अकाउंटला गेलेला असणार. ओके, आता काय करायचं आपल्याला, आपल्याला कॅम्पेन्समध्ये जायचं आहे. तर आता आलं का तुम्हाला, आता इथे बघा, इथे आत्ता कॅम्पेन दिसायला लागलं ना. आता इथून तुम्ही कॅम्पेन क्रिएट करू शकता. ठीक आहे, किंवा इथून तुम्ही डुप्लिकेट करू शकता, काइंड ऑफ. ओके, आणि आता इथे बघा अजून पण ते काय म्हणते, सेंडिंग. सेंडिंग म्हणजे काय, अजून पण ते प्रॉपर सगळ्यांना सेंड झालेलं नाही. ते बॅकएंडला त्याचं जे काय आहे त्या गोष्टी करते, म्हणजे सेंडिंग होतंय. इथे बघा, ओपन्स किती 0, क्लिक्स किती 0. ओके, मी एकदा रिफ्रेश करतो पेज. 3च कॉन्टॅक्ट आहेत त्यामुळे जास्त टाइम नाही घेणार. ओके, ते सेंड होईल. ओके, जर कॉन्टॅक्ट जास्त राहतील, सपोज 1000 वगैरे असतील ना, तर ते टाइम घेतं, मे बी 10 मिनिट्स, 20 मिनिट्स. ओके, असं ते घेतं. तर ते कसं आहे, एकदमच 1000 मेल जर सेंड केले ना, तर तुम्हाला हे होऊ शकतं, म्हणजे अनसबस्क्रायबरचा रेट वाढू शकतो किंवा बाकीचे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ओके, त्यामुळे ते सेंड करताना कसं करतं, एव्हरी 5 सेकंदाला किंवा एव्हरी 20 सेकंदला बॅच ऑफ 20-20ची बॅच असं ते सेंड करत राहतं. ओके, सो मी रिफ्रेश करतोय, अजून पण तो आपला मेल जो आहे तो सेंडिंगच्या ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ओके, सो आता काय करूयात आपण, मे बी हा इथे परत सेंड येईल, मे बी मेल्स जे आहेत ते आपल्याला आले असतील. प्रत्येक मेल आय डी आपण चेक करून बघूया. हा पण मेल आय डी त्याच्या आत आहे, आपला NMD प्रायव्हेट लिमिटेडचा मेल आय डी सुद्धा त्याच्या आत आहे. तर आपण प्रत्येक मेल जो आहे तो पाहूयात ओपन करून. जसं की ह्याचा जीमेल, हा एक माझा जो आहे तो इनबॉक्स मध्ये येतो, आणि इथं मी ऑल मेल्स म्हणतो. सो अजून तरी काही तो मेल जो आहे तो आलेला नाही. ओके, नाही आलेला अजून, आणि स्पॅम मध्ये पण तो नसेल. स्पॅम मध्ये आता येणार नाही, कारण की मी त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तो हे आहे, म्हणजे स्पॅम नाहीये म्हणून. बाकीच्या मेल्स वरती मी जाऊन चेक करतो आलेला आहे का कुठे.
ह्याच्या स्पॅम मध्ये जाऊन चेक करतो आधी. अं, नाही, इनबॉक्स मध्ये नाही आलेला अजून तरी. ओके, तिसरा जो मेल आय डी आहे त्याच्यावरती जाऊन बघतो मी. इथं पण आलेला नाही अजून तरी. स्पॅम मध्ये जातो, स्पॅम मध्ये पण अजून आलेला नाही. मी एकदा चेक करतो परत एकदा की किती टाइम लागणार आहे ते बघूयात. स्टील तो सेंडिंग म्हणतोय. ओके, मे बी आपला पहिलाच मेल आहे त्याच्यामुळे हा टाइम घेईल. सो कंटिन्युअसली आपण इथे चेक करत राहायचं, त्याच्यानंतर हा जो मेल आहे तो तुम्हाला येऊन जाईल. आता मेल पाठवल्यानंतर त्याच्यानंतरच्या गोष्टी काय आहेत की तुम्हाला रिपोर्ट बघायचा असतो. ठीक आहे, आता हा तर मेल सेंड होईल. इथे ज्यावेळेस सेंड म्हणून येईल त्यावेळेस आपण चेक करूयात. ओके, सो जेव्हा मेल सेंड केला जातो त्याच्यानंतरचे ॲनालायटिक्स ते काय आहे ते आपण एकदा पाहूयात. इथे कोणता मेल आहे का जो सेंड केलेला आहे असा? सगळे ड्राफ्ट मध्येच आहेत. टाईप स्टेटस कंप्लीटेड वाले जे आहेत ते बघूत. हे सुद्धा सेंडिंगच दाखवतं इथे. ओके, म्हणजे ओपन केलं नाही का? सेंडिंग तर झालेलं आहे. नाही, ऑक्टोबर. ओके, हे बघा आता इथं सेंट आलेलं आहे. आता परत एकदा जाऊन चेक करूयात आपण की मेल आले का नाही आले ते. ठीक आहे, सो मी काय करतो आता इथे नंबर बघा सुरुवातीला ओपन 0 आहे, क्लिक 0 आहे. ठीक आहे, सो मी इथे जातो. आला निखिल महामुनी वेलकम टू NMD. ओके, आता मी काय करतो इथे येतो आणि इथे आल्यानंतर मी काय करतो थोडंसं असं येतो, थोडंसं इकडं बघतो, स्क्रोल करतो. ठीक आहे, इथे काय आहे व्ह्यू दिस ईमेल इन युअर ब्राउझर, म्हणजे मला ब्राउझरमध्ये मेल बघायचा तर तो मी चेक करतो. ब्राउझरमध्ये कसा दिसेल? ओके, हा ब्राउझरमध्ये असा दिसेल. असे मी एक दोन क्लिक्स केल्या, इथे एक क्लिक केली. ओके, मी मेल जो आहे तो ओपन करून पाहिलेला आहे. ओके, आता आपण ॲनालायटिक्समध्ये जाऊयात आणि मी इथं रिफ्रेश करतो एकदा. इथे बघा 33% लोकांनी ओपन केलं, म्हणजे एका व्यक्तीने तुमचा मेल ओपन केलेला आहे. रिपोर्ट्स बघूयात. रिपोर्ट्समध्ये जाऊन तुम्ही इथं डिटेलमध्ये चेक करू शकता. 33% ओपन कोणी केला ते सुद्धा तुम्हाला इथे समजेल. इथे काय काय आहे ते एकदा समजून घ्या की ईमेल प्रेफरन्सेस, ओपन रेट काय आहे, क्लिक रेट काय आहे, बाउन्स रेट काय आहे आणि अनसबस्क्राईब रेट काय आहे. ठीक आहे, टोटल ओपन 2 लोकांनी टोटल ओपन केलेलं आहे असं दाखवतं इथे. 3 आउट ऑफ 2. आता हे का दाखवते काय आयडिया नाही, कोणीतरी ओपन केला का नसेल केला, मे बी मी तर चेक करतो. इनबॉक्स मध्ये चेक करतो आलाय का मेल. इथे आलेलं आहे बघा वेलकम टू NMD. मी हा ओपन करत नाही. ठीक आहे, आणि दुसऱ्या अकाउंट वरती जातो मी. सॉरी, इथे नाही, आपल्या दुसऱ्या अकाउंट वरती जातो, त्याच्या मेल ID वरती जातो. ओके, आणि इथे मी प्रमोशन मध्ये चेक करतो. सी निखिल महामुनी न्यू वेलकम टू NMD. आता मी काय करतो हा ओपन करतो, स्क्रोल करतो आणि काय करतो मी याला इथून अनसबस्क्राईब करतो. अनसबस्क्राईब केल्यानंतर यू अनसबस्क्राईब्ड फ्रॉम निखिल कॉन्टॅक्ट. ओके, ह्याला मी अनसबस्क्राईब केलं आणि मी आता रिफ्रेश करतो. आता
आता रिफ्रेश करतो, इनबॉक्समध्ये जाऊन बघतो. ओके, प्रमोशनमध्ये तो आलेला येऊन पडलेला असेल इथे मेल. ओके, आता मी काय करतो, मी जातो माझ्या डेटामध्ये, तिथं जाऊन चेक करतो की काय डेटा आलेला आहे तो. ओके, आता मी ह्याला 33% ओपन रेट होता, त्याला मी एकदा रिफ्रेश करतो. ओके, आता मी ह्याला रिफ्रेश केला, ओपन रेट किती झाला 66.7. अनसबस्क्राईब एकानं केलं. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता. तर एक तो अनसबस्क्राईब केलेला डेटा पण तुम्हाला इथे भेटलेला आहे. आता ओपन कुणी कुणी केला ते पाहायचं असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता आणि तुम्हाला इथे नावं दिसतील की ह्या ह्या लोकांनी ओपन केलेलं आहे. एक NMD आणि दुसरा एक निखिल महामुनी जो आहे त्यानं ओपन केलेला आहे. ह्यांचा डेटा जो आहे तो तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लिक परफॉर्मन्स तुम्ही चेक करू शकता की किती क्लिक्स आले. तर ह्यानं आता तर सांगितलेलं आहे की 0 क्लिक्स आलेले आहेत. ओके, हे पर्टिक्युलर एका ठिकाणी क्लिक केलेला ते काउंट करतात. आता व्ह्यू क्लिक मॅप, कुठे कुठे क्लिक केलेला आहे त्याचा मॅप त्यांनी दाखवलेला आहे. तर इथं किती क्लिक केलेलं आहे तर 0. ओके, ॲक्च्युली जी क्लिक आहे ती इथं करायची. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला समजेल की किती क्लिक्स आल्या ते. ठीक आहे, सो मी काय करतो, मी परत जातो माझ्या मेलमध्ये आणि मी परत ओपन करतो आणि मी एकदा इथं क्लिक करतो. ओके, आता मी क्लिक केलं. आता यांचं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे. इथं तुम्ही UTM पॅरामीटर चेक करू शकता. ठीक आहे, ह्याच्या मदतीनं मेलचिम्प जे आहे ते हे करतं, ट्रॅक करतं सगळ्या गोष्टी. ओके, आता मी काय करतो, माझ्या परत रिपोर्ट्समध्ये येतो आणि रिपोर्ट्समध्ये आल्यानंतर मी काय करतो, आता इथे बघा क्लिक रेट किती आहे 0 आहे बरोबर. आता इथे आला पाहिजे क्लिक रेट काहीतरी. आता मी थोडं बॅक जातो आणि एकदा रिफ्रेश करतो. आला, टोटल क्लिक्स किती 1 झाली. ती जी मी क्लिक केली होती ना ती क्लिक त्यानं काउंट केलेली आहे. सो ओव्हरव्ह्यूमध्ये जर बघितलं तर क्लिक रेट सुद्धा इथे आलेला आहे. बाउन्स रेट म्हणजे काय, तर इथे मी 3 मेल आय डी टाकले. 3 मेल आय डी मधले जर कोणाला मेल गेला नसता तर तो बाउन्स झाला असं आपण समजतो. जसा चेक बाउन्स होतो ना तसं हे मेल सुद्धा बाउन्स होतात. सो गेला नाही तर बाउन्स रेट असतो तो. पण ह्या केसमध्ये 3 कॉन्टॅक्ट्स ॲड केले होते आणि तिन्हीच्या तिन्ही कॉन्टॅक्टला मेल जो आहे तो सेंड झाला होता. ओके, सो ईच अँड एव्हरीथिंग तुम्ही इथं ट्रॅक करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीनं तुमचं जे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवते. आता इथे बघा टॉप लोकेशन्स बाय ओपन्स, इथे युनायटेड स्टेट दाखवतंय. ह्याच्या मागचं रिझन काय आहे, तर जो माझा ब्राउझर आहे हा ब्राउझर मी US साठी सेट केलेला आहे. ठीक आहे, US ला सेट केल्यामुळे हा तिथे युनायटेड स्टेट दाखवते. मी का US ला सेट केलंय, कारण की जे मी SEOचं वगैरे काम करतो ना ते US UK तिकडच्या रिजनसाठी आपण चेक करतो रँकिंग किती आहे काय. त्याच्यामुळे त्यानं इथं युनायटेड स्टेट्स जे आहे ते दाखवलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिक परफॉर्मन्स तुम्ही इथे बघू शकता. रिसिपियंट ॲक्टिव्हिटी, त्यानं काय काय ॲक्टिव्हिटी केली, 3 जणांना पाठवलंय, एकानं क्लिक केली, दोघांनी ओपन केलंय, ही त्यांची सगळी ॲक्टिव्हिटी आहे. ओके, ई कॉमर्सशी रिलेटेड डेटा, आपण ई कॉमर्सशी रिलेटेड काय आपण टाकलंच नाही आहे, नव्हत्या गोष्टी, परचेस किंवा प्रोडक्ट विशलिस्टला टाकणं वगैरे असल्या काहीच गोष्टी आपण केल्या नव्हत्या. त्याच्याशी रिलेटेड डेटा असेल तर तो इथे दाखवला जाईल. कॉन्टेंट ऑप्टिमायझर म्हणजे काय, तर ह्या सगळं तेच दाखवते बघा. स्कीमेबिलिटी, टेक्स्ट व्हिज्युअल्स कसं आहे, लिंक्स अँड सीटी तुम्ही प्रॉपर टाकलेली नाही ते सांगते टाका, टायपोग्राफी प्रॉपर नाही आहे ती टाका. ओके, हे सगळे ग्रीन झालं पाहिजे म्हणजे तुमचा मेल जो आहे तो प्रॉपर वर्क करतोय असं त्याला तुम्ही म्हणू शकता. टोटल लिंक्स किती होत्या तुमच्या कॅम्पेनमध्ये, 6 होत्या. टोटल सीटी किती होतं, 1 होतं. टोटल सोशल लिंक्स किती होत्या, 0 होत्या. त्या मेलमध्ये सोशलची बटणं दिसत होती, बट विषय काय होता की ते म्हणजे क्लिकेबल नव्हती बटणं. ओके, हे ॲक्च्युली क्लिकेबल असलं पाहिजे, तुमच्या सोशल मीडियाच्या साईटवरती ते गेलं पाहिजे.
ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते इथं सांगतंय. बाकीच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर ते अपग्रेड करा असं म्हणतंय. सोशल तर काही दाखवणार नाही, कारण की आपण क्लिक जे आहे ते लिंक ज्या आहेत त्या ऍड नव्हत्या केल्या तिथे. ओके. कॅम्पेन URL ऍक्टिव्हिटी 4 क्लिक्स आल्या, पण त्यांचा काही डेटा नाही आहे आपल्याकडे असं ते म्हणतंय. बाकी तुम्हाला मोअर डेटा पाहायचा असेल तर त्या मोअर याच्यावरती क्लिक करू शकता. तुम्ही डोमेन्स चेक करू शकता की कोणत्या डोमेन्सला पाठवलेलं आहे. सगळेच्या सगळे जीमेल होते बरोबर. सो जीमेलला ते पाठवलेलं आहे. ईमेल्स, बाउन्स रेट, ओपन्स, क्लिक्स अँड अनसबस्क्राईब हे मेन पॅरामीटर्स आहेत कोणताही मेलचे. ठीक आहे, हेच पॅरामीटर्स तुम्हाला बघायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही मॅनेजरला डेटा सेंड करता त्यावेळेस ह्याच गोष्टी सेंड करता की बाउन्स किती झाले, टोटल मला ईमेल्स किती भेटले, मी किती लोकांना पाठवलं, त्यातले ओपन रेट काय आहे, क्लिक रेट काय आहे, अशा गोष्टी तुम्हाला मॅनेजरला सांगाव्या लागतात. अनसबस्क्राईब किती लोकांनी केलं. ओके. आणि मग ह्याच्यावरती तुम्ही बाकीच्या मग ॲक्टिव्हिटीज करू शकता. त्या डेटाना जो डेटा ओपन वगैरे करेल त्यांना तुम्ही नर्चर वगैरे करू शकता. सो एवढं सिम्पल आहे हे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे आपण सिंगल कॉन्टॅक्ट्स ॲड केले बरोबर. तर इथं तुम्ही बल्कमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकता. ते तुम्हाला एकदा मी दाखवतो ऑडियन्सचं. तर इथे बघा, इथे मी कसं सिंगल ॲड केले बरोबर. सगळं एक 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 पण ज्यावेळेस आपल्याकडे थाउजंड्स ऑफ डेटा येतो त्यावेळेस आपण सिंगल ॲड करून नाही ना चालणार. त्याला किती टाईम जाईल, खूप टाईम जाईल बरोबर. सो इथे एक ऑप्शन आहे की इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स. मग इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्सच्या काय काय गोष्टी आहेत त्या आपण इथे बघूयात. कशा पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट ॲड करू शकता. इम्पोर्ट फ्रॉम अनदर सर्व्हिस म्हणजे कंपनी काय एकच टूल यूज करते असं नसतं. कंपनीकडे मल्टिपल टूल्स राहतात मार्केटिंगचे. जसं की जोहो आलं, हबस्पॉट आलं, ओके. बाकीचे पण अजून मल्टिपल टूल्स आहेत. तर तिथून कुठून इम्पोर्ट करायचे असेल तर त्याचं एक त्यांनी बटन दिलेलं आहे. जर तुम्हाला CSVची फाईल अपलोड करायची असेल किंवा टेक्स्टची फाईल अपलोड करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. कॉपी अँड पेस्ट सुद्धा करू शकता. ओके. ठीक आहे. हाऊ टू कॉपी अँड पेस्ट इथं त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. तर आपण हाऊ टू कॉपी अँड पेस्ट वरती एकदा क्लिक करूयात. ओके. तर काय आहे क्लिक ऑडियन्स ते आम्ही सगळं करतो. ऑडियन्स डॅशबोर्ड, करंट ऑडियन्स, फक्त आम्हाला फॉर्मॅट सांगा आपण असं त्यांना म्हणतोय. ओके. सो फॉर्मॅट आपण एकदा बघूयात की ऑडियन्स कशा पद्धतीनं तुम्ही ॲड करू शकता. हाऊ टू कॉपी पेस्ट बट इथे त्यांनी ऑडियन्स दिलेलं नाही. ह्याला मी एकदा कंटिन्यू म्हणतो. हां, इथे दिले बघा त्यांनी. ह्याची नाही गरज. त्यांना कसं पाहिजे, एक्झाम्पल ईमेल ॲड्रेस पाहिजे, त्याच्यानंतर फर्स्ट नेम पाहिजे, त्याच्यानंतर लास्ट नेम पाहिजे, त्याच्यानंतर ॲड्रेस पाहिजे. अशा 4 ह्याच्यामध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे. सो मी काय करतो, आता इथं काही कॉपी होत नाही. मी सिम्पल काय करतो, एक स्क्रीनशॉट घेतो. स्क्रीनशॉट घेतला. ओके. आणि मी सिम्पली आपल्या ChatGPT मध्ये येतो. ChatGPT मध्ये आलो, इथं मी याला पेस्ट केलं आणि काय म्हणतो, गिव्ह मी डमी 5 emails in this format which I can copy paste. ओके. आणि मी ह्याला काय करतो, अपलोड म्हणतो. सी ह्यांनी असे मला 1 2 3 4 5 ईमेल ID जे दिलेले आहेत मी कॉपी केलं आणि जे आपलं फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये येऊन मी त्याला पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर असे 5 एंट्रीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आणि आता मी काय करतो, याला कंटिन्यू म्हणतो.
कंटिन्यू म्हटल्यानंतर हा जो डेटा आहे तो ॲड करायच्या प्रोसेसमध्ये गेलेला आहे. आता हे करंट ऑडियन्समध्ये ॲड करायचं म्हणते का, तर हो. अपडेट म्हणते का, तर हो. जर तिथे ऑलरेडी त्या नावाने असेल तर त्याला अपडेट करा. ओके, कंटिन्यू म्हटलेलं आहे आपण त्याला. आता तुमचं टॅग करा तुमचे कॉन्टॅक्ट्स. तर मी सगळे ह्यांना जनरलमध्येच टाकायचं आहे मला. जे आपण टॅग बनवला होता जनरल टॅग, त्याच्यामध्येच मला ॲड करायचं, दुसरीकडे नाही करायचं. ओके, आता मी कंटिन्यू करतो याला. एकदा तुम्ही ज्या फील्ड टाकले त्या रिकॉग्नाइज करा ते म्हणतंय. तर पहिलं ईमेल आहे, दुसरं फर्स्ट नेम आहे, तिसरं लास्ट नेम आहे आणि चौथं फोन नंबर आहे. सॉरी, फोन नंबर नाही आहे, हा ॲड्रेस आहे. सो एकदा ते आपण त्याला ॲड्रेस म्हणूयात. ओके, हा टेक्स्ट पण काय आहे, ॲड्रेसचाच पार्ट आहे. हा पण काय आहे, ॲड्रेसच आहे. हा पण ॲड्रेसच आहे. ठीक आहे. ओके, मग ॲड्रेस लाईन 1 वगैरे असेल. ओके, ॲड्रेस, ॲड्रेस स्ट्रीट लाईन, ॲड्रेस लाईन 2, फर्स्ट नेम, हे फर्स्ट नेम, हे लास्ट नेम, हा ईमेल ॲड्रेस. ओके, हे बाकी सगळं बरोबर ट्रॅक झाले. आता त्याला आपण काय करायचं, कंटिन्यू म्हणायचं. आता कंटिन्यू म्हणल्यानंतर काय, सिलेक्ट ईमेल मार्केटिंग स्टेटस म्हणजे काय. आता इथं समजून घ्या, इथं बाय डिफॉल्ट त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, सबस्क्राईब्ड, अनसबस्क्राईब्ड, नॉन सबस्क्राईब्ड अँड क्लीन्ड. इथं सबस्क्राईब्डच करायचं. सबस्क्राईब्ड केल्यानं काय असतं की त्यांनी तुम्हाला, त्याचं मिनिंग काय असतं ते लक्षात घ्या. त्यांनी तुम्हाला परमिशन दिलेली आहे की तुम्ही त्यांना मेल करू शकता. जर इथं तुम्ही बाकीचा ऑप्शन सिलेक्ट केला आणि मेल पाठवला तर त्यांना मेल जाणार नाही. ओके, एरर देणार ते, कारण की त्यांनी सबस्क्राईबच केलं नाही. जर त्यांनी सबस्क्राईब केलं नाही तर ते कसं मेल पाठवायचं त्यांना. ठीक आहे, सो त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. ओके, आणि आता फायनलाइज इम्पोर्ट म्हणायचं. रिव्ह्यू अँड कम्प्लीट युअर इम्पोर्ट. कम्प्लीट इम्पोर्ट एकदा म्हणूयात. ओके, 5 एरर आल्या. नो कॉन्टॅक्ट्स वेअर ॲडेड अपडेटेड. वी सजेस्ट दॅट रिझॉल्व एरर बाय ट्राय टू इम्पोर्ट. व्ह्यू एरर्स. एरर्स काय आले एकदा आपण बघूयात. ते प्रॉपरली इम्पोर्ट झालेलं नाही. ओ, अच्छा. आता ह्यांनी बघा, ह्यांनी काय केलं तर मेलचिंपनं ओळखलं जे मेल आय डीज आपण टाकलेले आहेत ते फेक आहेत किंवा इनव्हॅलिड आहेत असं त्यांनी ओळखलेलं आहे. तर आपण याला क्लोज करूयात. सो जे काही आपण मेल आय डी टाकले होते ते कॉपी पेस्टेड जे केले होते ते फेक होते. ओके, सो ते मेलचिंपनं ओळखलं आणि त्यानं तिथं आपल्याला ॲड करून दिलेलं नाही. ओके, आता काय करूयात आपण, आहे का नाही, येतो मी इथे. इन्स्टेड ऑफ ते एक्झाम्पल असल्यामुळे त्यानं, आहे का नाही, त्याला ते ओळखलं. गिव्ह मी 5 रिअल पब्लिक मेल्स. आता त्याला काय म्हणलं मी, मला 5 पब्लिकमध्ये असलेले मेल आय डीज दे. एक्झाम्पल टेस्ट. मेल आय डी शुड बी करेक्ट. should be correct, which are available in public domain. पब्लिक डोमेन मध्ये जे आहेत ते मला असे दे काहीतरी. आता जसं की इन्फो, विकिमीडिया, मोझिला, गुगल, वर्डप्रेस, ओपन एआय. ओके, सो हे अवेलेबल आहेत. सो एकदा आपण हे ट्राय करून पाहूयात. ठीक आहे, मी परत एकदा इम्पोर्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. आता मी थोडंसं फास्ट करतो, आता मी एक्सप्लेन करणार नाही. ठीक आहे, सो कॉपी पेस्ट करूयात आपण. कंटिन्यू, इथं मी पेस्ट केलं. कंटिन्यू. ओके, कंटिन्यू केल्यानंतर हो तिथेच करा, माझ्या जे ओरिजिनल ऑडियन्स आहे तिथेच. ठीक आहे, त्याच्यानंतर टॅग जो आहे तो मी दिलेला तोच यूज करा. ओके, त्याच्यानंतर एकदा हे प्रॉपर तुम्ही हे करा. जसं की न्यूयॉर्क काय आहे, सिटी आहे.
तर सिटीच आहे काही, तर हो. ठीक आहे, सिटी होत नाहीये. हे काय आहे, लास्ट नेम आहे, ईमेल फर्स्ट नेम लास्ट नेम. फोन नंबरच्या ऐवजी ॲड्रेस आलेला आहे. ठीक आहे, तो याला मी ॲड्रेस म्हणतो, ॲड्रेस. ओके. आता ह्याला मी काय करतो, ॲड्रेस लाईन 1 म्हणतो, स्ट्रीट ॲड्रेस. ओके. आणि ह्याला काय म्हणतो मी, ॲड्रेस लाईन 2. ओके. आता हे सगळे ग्रीन झालेत बघा, चेक करा. आता याला मी कंटिन्यू म्हणतो आणि सबस्क्राईब्ड फायनलाइज इम्पोर्ट. आता हे इम्पोर्ट होणार कारण ते जे डोमेन आहेत ते जेन्युइन आहेत. सी 4 न्यू कॉन्टॅक्ट्स वेअर ॲडेड आणि 1 एरर आली त्याच्यामध्ये. तर काय एरर आली ती बघूयात आपण. 1 ईमेल ॲड्रेस फॉर रोल बेस्ड मे बी फेक ऑर स्पॅम. ओके. त्यातला एक मेल आय डी जो फेक आहे किंवा स्पॅम आहे असं ते म्हणतंय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. रोल बेस्ड कोणता आहे, अच्छा ठीक आहे. 4 तर आले आपले. आपण ऑडियन्समध्ये जाऊन चेक करूयात. टोटल 7 कॉन्टॅक्ट्स. व्ह्यू कॉन्टॅक्ट्समध्ये जातो मी. ओके. 7 आले, त्यातले 6 सबस्क्राईब आहेत. तो एक जो आहे ना तो त्यानं सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर हे किती, 3 आणि हे वरचे 4. विकिमीडिया आला, मोझिला आला, गुगल आणि ओपन ए आय आला. तर तो 7वा जो आहे तो कोण आहे, जो नाही आलेला, ओपन ए आय, जीमेल, गुगल, मोझिला, विकिमीडिया. कोणता आलेला नाही, विकिमीडिया, मोझिला, गुगल, वर्डप्रेस. हा जो सपोर्ट @wordpress वाला आहे ना तो आलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तो मे बी स्पॅम असू शकतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो हे अशा पद्धतीनं तुम्ही मेल आय डी इम्पोर्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे. सो हे होतं आपलं ईमेल. तुम्हाला मी प्रॉपर मेल सेंड करून दाखवला, टेस्ट करून दाखवलं. आता किती तुमचं फाउंडेशन जे आहे ते क्लिअर झालेलं आहे. आता कितीही लार्ज डेटावरती तुम्ही काम करू शकता. ओके. जर तुम्हाला वाटतंय तुम्ही लार्ज डेटावरती सुद्धा काम करू शकता तर एकदा थम्सअप करा. ठीक आहे. जे मी शिकवलं ते सगळं फाउंडेशन ते आहे तसंच राहणार आहे. ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तुम्हाला आता 1000 कॉन्टॅक्ट्स दिले तरी सेम प्रोसेस, 10,000 दिले तरी सेम प्रोसेस राहणार आहे. ठीक आहे. सगळ्यांना लेक्चर समजलेलं आहे. आपलं ईमेल मार्केटिंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे.